प्रतिभा सिग्नेचर रेसिपीमध्ये मी आपणाला आज उपासाची कचोरी कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे। उकडून मॅश केलेला बटाटा, मिरची, आलं, बेदाणे, काजूचे बारीक तुकडे, मीठ, जिरे पावडर, लाल तिखट बेडगीचं, थोडंसं शेंगाड्याचं पीठ, थोडंसं वरईचं पीठ, कोथिंबीर, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, पाणी, खोबरं, ओलं खोबरं आणि साखर। आता बनवायला घेऊया। या बटाट्यामध्ये आता आपल्याला थोडीशी मिरचीची पेस्ट टाकायची, थोडं आलं टाकायचं, थोडीशी जिरे पावडर टाकायची, थोडं मीठ टाकायचं आणि थोडं हे शेंगाड्याचं पीठ घेतलंय ते बाइंडिंग करता शेंगाड्याचं पीठ, थोडंसं वरईचं पीठ टाकायचं आणि एक छोटा चमचा थोडंसं चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकायचं। हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे ओल्या खोबऱ्याचं आपण सारण बनवून घेऊया। त्याच्यात थोडी साखर टाकायची, काजूचे तुकडे केलेत बारीक केलेले, बेदाणे आहेत हे असे अख्खेच टाकायचे, थोडीसं मिरचीची पेस्ट टाकायची, जिरे पावडर टाकायचे, मीठ टाकायचे आणि थोडी कोथिंबीर टाकायची। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे आपलं आता भरायचं सारण तयार झालेलं आहे। आता हे आपलं वरचं सारण केलेलं आहे, त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तेलाचा हात लावून थोडेसे गोळे करून घ्यायचे सगळे एक साईजमध्ये। हे एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर तेलाचं बोट लावून याची छान पातळसर पारी तयार करून घ्यायची। त्याच्यामध्ये हे बनवलेलं सारण आहे ते भरायचं चांगलं आणि हे असे गोल गोल पॅटीस बनवून घ्यायचे। ही सारण भरून कचोरी तयार आहे। एक साईडला मी तेल पण तापत ठेवलेलं, तेल तापलेलं आहे। आता याच्यात आपण हे बारीक गॅसवर तळायचं। अशी गुलाबी कलरवर उपासाची कचोरी आपली आता तयार आहे। ही उपासाची कचोरी तयार आहे, क्रिस्पी आणि एकदम टेस्टी।